चला तर मंडळी, आज आपल्या हेल्दी कॉर्नरवर बऱ्याच दिवसांनी रव्याचे मेंदूवडे कसे बनवायचे हे पाहूयात, ती सुद्धा एकदम सोप्या ट्रिक्सने। सुरुवात करूयात। सगळ्यात आधी मी आता घेणार आहे 3 वाटी पाणी। त्यानंतर 1 चमचा चवीपुरतं मीठ घेणार आहे। त्यानंतर मी 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या पाण्यात घालणार आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे। तुमच्याकडे जर का चिली फ्लेक्स असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता, पण माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हतं म्हणून मी लाल तिखट घातलेलं आहे। थोडंफार पाण्याला उकळी आल्यानंतर एक वाटीभर रवा घालणार आहे। रव्याला भाजायची काही गरज नाहीये, तुम्ही नुसताच रवा घालायचा ह्यात। आता थोडं मिक्स करून घ्यायचं पाणी आटेपर्यंत। चमच्याने वारंवार मिक्स करत राहायचं जोपर्यंत रवा पाणी सोकून घेत नाही तोपर्यंत चमच्याने चांगलं असं मिक्स करायचं, नाहीतर करपण्याची शक्यता असते। आता बघा मिक्स झालेलं आहे ऑलरेडी, रव्याने पाणी सोकून घेतलेलं आहे। आपण एका ताटामध्ये किंवा कोणत्या तरी भांड्यामध्ये हा रवा काढून घ्यायचा आहे आणि थंड करायला ठेवायचे। एकदम थंड झालाच की मग आपण मळून घ्यायचे आणि त्याचे मेंदू वडे बनवायचे। आता ऑलमोस्ट थंड झालेला आहे, आपण आता मळून घेतोय। थोडंसं तेल घालायचंय म्हणजे हाताला रवा चिकटणार नाही। आता ह्याचे गोळे बनवायचे आहेत। आणि मेदू वड्यांचा आकार द्यायचा आहे आणि तापलेल्या तेलामध्ये हाय फ्लेमवर फ्राय करायचे। हाय फ्लेमवर जेव्हा आपण मेदूवडे तळतो त्यावेळी मेदूवडे पटकन फ्राय होतात, तेल कमी पितं। अशा पद्धतीने मेदूवड्यांचा आकार दिलेला आहे आपण। मेदूवडे तर फ्राय होतीलच, ते सुद्धा हाय फ्लेमवर। तोपर्यंत तुम्ही तुमच्या हेल्दी कॉर्नरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू। अशा चमचमीत रेसिपींसाठी नक्की ट्राय करा ही रेसिपी। ब्रेकफास्टसाठी तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली होती। बघा मेदूवडे आता ऑलमोस्ट फ्राय झालेले आहेत, तेलातून बाहेर काढते। आता ह्याच मेथडने सगळे मेंदूवडे फ्राय करायचे। गॅसची फ्लेम हायवरच करून फ्राय करायचे आहेत मेदूवडे। ही एक इम्पॉर्टंट टिप आहे। मेदूवडे ऑलमोस्ट फ्राय झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता क्रिस्पी आणि एकदम छान। बाजारात मिळणाऱ्या मेदूवड्यांसारखीच चव लागते, तर मग तुम्ही ही मस्ट ट्राय रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करून सांगा कशी झाली होती ती।